बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा हा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुख बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर कृष्ण काली वाजवा माय भगवारी जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा हा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा 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 गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा नाही लेखा पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी हा गुडिया तोरणे टाळ टाळ हा गुडिया तोरणे करती कथा गाते गाणे करती कथा गाती गाणे बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी हा तुका मने छंद तुका मने छंद मन मोईले गोविंदे मन मोईले गोविंदे हा बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी विडोबार कुमाई टाळी वाजवा सर्वजण टाळी विडोबार कुमाई जय जय
वेणु पार घुमाई पार घुमाई वेणु पार घुमाई पार घुमाई पार घुमाई विठ्ठलराव नखाते आणि त्यांना साथ करते गोकुळेच्या सोका गोकुळेच्या सोका गोकुळेच्या सोका गोकुळेच्या सोका गोकुळेच्या सोका रस्ता राहू द्या रस्ता महिला वाटत बसू नका इकडून बसा इकडून बाळकृष्ण नंदागरी अंतपार नाही लेखा अंतपार नाही लेखा अंतपार नाही लेखा गोकुळच्या सोका गोकुळच्या सोका गोकुळच्या सोका बाळकृष्ण नंदागरी अंतपार नाही लेखा अंतपार नाही लेखा अंतपार नाही लेखा अंतपार नाही लेखा
विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा सर्वजण टाळी टाळी माय बाप्पा झाला मामा टाळी 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज टाळी 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 विठ्ठल 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 टाळ 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 पक्वान टाळ तरी काळ वाजवा वा ओमकार दादा तुम्ही झोपा टाळी वाजवायला जोरात टाळी वा 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 हा टाळ टाळी वाजवायचा जोरात विनेकरीच्या पायाखाली आसन ठेवाय कधी हरी हरी शनोक्षणी हाची आपलं हे काय करावं आता ते वर्ष श्राद्धाचे कीर्तन केल्यामुळे तेच अभंग ध्यानात राहिलं जाऊ द्या नाराज होऊ नका 20 रुपये कमी द्या नाराज नका गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका मने छंदे मन मोईले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी विठ्ठल कुंडली कवरदा हरी विठ्ठल या पुढे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज सर्व पुढे पुढे सरकत विठाला 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 पुरुष मंडळी पुढे पुढे सर
वाटात बसू नका फक्त कोणी. विठ्ठला 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 पुंडरी गवरदा हरी विठ्ठल. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, बोलो रे भाई सब संतन की जय. विठ्ठला गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. परमपुरुषेश्वर पांडुरंग मुरारी. कमल नयन काना गोपिका चित्त हरी. प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी. सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताची या. त्यांच्या कृपादाने विठाबाई विश्वंभरे भवछेदके. विश्वंभरे भवछेदके. कोटे गुंतली समाये विश्वव्यापके. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताशी. थोडा विकू द्या. रंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. ऐसे देई प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा. तिथे जन्मला जो गुणातीत एका. जयाचे निनामे चुके जन्म व्यथा. नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा. वा लावला का सगळ्याला बुका लाव. बसा खाली. आता जाताना मोठा बुका लावतो तुम्हाला मीच. बसा. विठाला विठाला गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा कालापर प्रसंगातील भगवंताचा गोकुळामध्ये जन्म झाल्याच्या नंतर गोकुळातल्या लोकांना कसल्या प्रकारे आनंद प्राप्त झाला त्या आनंदाचं वर्णन करणारा गोड असा अभंग. विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी दोन शब्दाचा परिहार तो म्हणजे असा. सालाबाद प्रमाणे प्रतिवर्षी प्रमाणे कारण ही सेवा किती वर्षापासून आहे
कुणाला सांगता येणार नाही महाराज. परंपरेनुसार चालत आलेली ही मात्र कीर्तनाची सेवा आहे. किती वर्ष आहे सांगता येईल कोणाला? 300 वर्ष पूर्ण होईल. म्हणजे परंपरेनुसार चालत आलेली महाराज परंपरा आहे. वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित, मोकलिता लाज कोणा, कारण ही जी सेवा आहे ही काय एका वर्षापुरती मर्यादित नाही, 5 वर्षापुरती मर्यादित नाही, 10 वर्षापूर्वी मर्यादित नाही, 100 वर्षापूर्वीची मर्यादित नाही महाराज. वंश परंपरा दास मी अंकित, वंशाच्या परंपरेनुसार चालत आलेला मात्र हे आपला सप्ताह आहे महाराज. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा देवा. अरे वडिलांनी चालू केलेली परंपरा आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ही परंपरा अशीच टिकून ठेवा तुम्ही. विठ्ठल त्या निमित्तानं चालत असलेला आपला हा भव्य दिव्य देखण्या स्वरूपाचा नयन मनोहर कार्यक्रम ओमकार दादा भव्य दिव्य याच्या करता म्हणलं महाराज. एवढा मोठा समाज बघून मनोहर दादा, एवढे टाळकरी आमचे सुंदर सिस्टीम साऊंड सिस्टीम वाले, आमचे यूट्यूब चॅनल वाले, आमचे बाळू महाराज, एवढा समाज बघून मला असं वाटायला मी पिपरीत कीर्तन करायला असं वाटतं ना. एवढा आनंद झाला महाराज. एवढा समाज बघून वाटायला मी पंढरपूरच्या वाळवंटात कीर्तन करायला का काय महाराज. काय आनंद प्राप्त झाला महाराज. एवढं सुंदर महाराज कार्यक्रमाचं नियोजन. जसं श्रीमंत माणसानं आपल्या एकुलते एक मुलीचं लग्न थाटा माटात करावं तसं मात्र एक पूर्ण कुटुंबाने थाटा माटात सप्ताहाचं नियोजन केलं. आणि या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्रातील दिग्गज मृदुंगाचार्य, आपल्या गावाचं काहीतरी भाग्य मानावं लागेल की आज आपल्याला काल्याची सेवा वाजवण्याकरता ओमकार दादा मिळाले महाराज. टाळी वाजव एकदा जोरात. नाही तर या बाबांनी आतापर्यंत इतके महाराज लोक वाजवले, आपलं महाराजाची कीर्तन वाजवली. महाराज लोक चालत ते होते वयामानानं धोरण इतके कीर्तन वाजवले ते सुद्धा माझ्या कीर्तनाला उपस्थित राहिले. त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. त्यांच्यासोबत त्यांचे सर्व शिष्य मंडळ गुरुबंधू मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. आमच्या गावचे विठू काका सुद्धा आलेले आहेत आणि आपल्या गावातील सर्व भजनी मंडळ, आमचे चोपदार मामा सुद्धा आले बघा नांद्र्याचे. किनोळ्याला त्यांची सेवा चालू आहे पण त्यांना लक्षात आलं, त्यांच्या कुणीतरी त्यांना सांगितलं की हातगावच्या महाराजाचं कीर्तन आहे. तिथून धावपळत आले महाराज. एकदा जोरात टाळी वाजा आमच्या भावाकडे. चोपदार मामा असतील, एकूण आपचे दाजी असतील, आपल्या गावातले सगळे गावातले आहेत का? मग काही ताणत नाही. नामा म्हणे देवान घरच्या घरी जावा. व्यवस्थित आहे महाराज. आमचे इनेकरी बाबा सुद्धा असतील. कारण हे बघा घरातलं लेकरू घेण्याकरता कुणी पण लेकराला उचलन, पण कीर्तनातला विना घेण्याकरता पुण्य लागत बाबा. कीर्तनातला विना घेण्याकरता पुण्य कमावं लागतं माणसाला. पुण्य आपण आतापर्यंत लेकरा बाळा करता भरपूर कमवलं, सगळे बँकेतले अकाउंट पूर्ण केले, फुल भरले आपण लेकरा बाळा करता, इस्टेट कमवली, पण तुमच्या करता स्वतः करता तुम्ही पुण्य कमवलं नाही. आता इथून पुढे पैसा कमी कमवा पण स्वतःच्या नावानं अकाउंट मध्ये पुण्य जमा करा. पुण्य पैसा शेवटच्या कामाला कामा येणार नाही पण मात्र देवाचं नाव काम आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अकाउंट मध्ये पैसा कमी कमवा पण पुण्य कमवा माणसाने. पुण्य ओमकार दादा या हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा, हे हरिनामासी जमा, शेवटी येईल तुमच्या कामा, शेवटी येईल तुमच्या कामा, शेवटी येईल तुमच्या कामा. अरे गावातला किती बिघडगंज श्रीमंत माणूस असू द्या पण मेल्याच्या नंतर कुणी त्याच्या तोंडामध्ये 5 तोळ्याची अंगठी टाकली नाही दादा. किती श्रीमंत होता का संपत्ती सोबत नेली नाही, माणूस काही सोबत नाही. फक्त माणसानं उभ्या आयुष्यामध्ये किती दान धर्म केला, किती लोकांना पुण्याचं काम करून दिलं, किती सप्ताहामध्ये मदत केली, किती अन्नदान केलं, याचं पुण्य मात्र शेवटला काम आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल मावशी रस्ता द्या, वाटत बसू नका. विठ्ठला 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल. त्या निमित्तानं सर्व कुटुंबानं माझ्याकडे दिलेली सेवा आहे. मी काय एवढा विद्वान कीर्तनकार नाहीये तुमच्या पुढे मी चिंतन मांडव, पण सगळ्या आपल्या घरातल्या कुटुंबातील मंडळीचा फोन आला म्हणे महाराज दरवर्षी नियमाप्रमाणे आपला सप्ताह आहे, मला रात्रीची तारीख मागितली होती पण माझी रिकामी नसल्यामुळे योगाने योग असा लागला, दुधामध्ये साखर म्हणजे मला काल्याचा प्रसंग मिळाला महाराज. एक माझं काहीतरी परम भाग्य मानेल महाराज. कारण
सेवा करण्याकरता आणि मोठ्या मोठ्या माणसाच्या कीर्तनात सेवा करण्याकरता माणसाला प्रारब्ध घेऊन यावं लागतं आणि ते प्रारब्ध माझं आज उदयाला आलं. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. काहीतरी मागच्या जन्मातलं पुण्य आज माझं फळाला आलं. पूर्व पुण्य ठेवा ओढवला. तुका म्हणे माझं न घडता सेवा. तुका म्हणे माझं न घडता सेवा. पूर्व पुण्य ठेवा ओढवला. पूर्व पुण्य ठेवा ओढवला. त्या नियमाप्रमाणे जसे श्री गुरु मला बुद्धी देतील ते मात्र बुद्धी घेऊन मात्र चिंतन करण्याचा प्रयत्न करू. कीर्तन आहे काल्याचं. काय झालं मावशी, चुकलं का माझं काही? नाही का? हा बरं बरं, बोल नका. मला वाटलं का काय चुकलं माझं. नाही नाही, बोलू नका, फक्त बोलू नका. फक्त रस्ता राहू द्या. येणाऱ्याला येत. मावशी उठा तिथून तुम्ही. जीजी हो आका. हा या इकडं वर या. तुम्ही जर वाटात उभा राहिलात ना, येणाऱ्या बाया जाग्या उभ्या राहतात आणि या बसलेल्या बाया त्याच्याकडे बघत आहेत. माझ्याकडे कोणीच बघत नाही. मग ते विक्षेप होतो. हा येणाऱ्याला येत राहू द्या. तिकडे जागा आहे, फक्त त्यांना रस्ता द्या आणि त्यांना जाऊ द्या. विठ्ठल कीर्तन आहे सज्जनानो, काल्याचं कीर्तन. महाराज ठीक आहे, आम्हाला सांगा नेमका कालाच का करावा लागतो? कारण वारकरी संप्रदायाचा एक दंडक आहे सज्जनानो. विठ्ठल गद्दादा गद्दी गद्दार धागे नत्ता. या त्याला एकदा समोर. फक्त आता विक्षेप करू नका. आता कसं कीर्तनकार चांगले असल्यामुळे ते कुणी बी येणारच आहे बघा कीर्तनाला. सगळेच गावातले महिला मंडळ येणार आहेत. आवाज येऊ द्या. ऐका हा, फक्त आता बोलू नका, विक्षेप करू नका. आपल्याकडे एक तर वेळ कमी, 1 तास उरलाय आपल्याकडे. हा बस. सेवा आहे काल्याची सज्जनांनो. वारकरी संप्रदायाचा एक दंडक आहे. वारकरी संप्रदायाचा नियम आहे बाबा. सप्ताहातले 3 कीर्तन नियमाला बांधलेले आहेत. सप्ताहातले 3 कीर्तन. एक सप्ताहातला पहिला दिवस. पहिल्या दिवशी फक्त भगवंताचं नाम चिंतन घडलं पाहिजे. भगवंताच्या रूपाचा अभंग घेतला पाहिजे. नंबर 2 7व्या दिवसाची सेवा. ज्यांनी 7व्या दिवस मात्र सेवा केली त्यानं मात्र भगवान परमात्म्याला मागणी मागायची 7वा दिवस. आणि 3रा दिवस म्हणजे आजचा दिवस. आजच्या दिवशी भगवान परमात्म्याला आपण